नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जे तुम्हाला ऐकूनसुद्धा असं वाटेल की खरंच असं घडायला नको होतं. डॉक्टरांच्या अलगर्जीपणामुळे आज हे दिवस भोगावे लागत आहे. एक लहान मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती खूप लहान होती. फक्त 1.5 किलोची होती आणि तिचे नाव होते वर्षा. वर्षा म्हणजे मीच. ही माझीच कथा आहे. ती मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा तिला जो संडासचा रस्ता असतो तो संडासचा रस्ता नव्हता. त्यामुळे तिला संडास होत नव्हती. ती खूप छोटीशी होती, अगदी छोटीशी होती. तिच्या ह्या हाताच्या अंगठ्या एवढाले तिचे फक्त हातपाय बारीक बारीक होते आणि एवढंसं तोंड होतं. पण त्या छोट्याशा मुलीची आई काहीच करू शकत नव्हती, कारण की खूप अत्यंत गरीब परिस्थिती होती आणि आईचे जे वडील होते ते सावत्र होते. त्या सावत्र वडिलांनी 3 बहिणी असताना 3ही बहिणींना जे आधी म्हणत होते की झाडीपट्टी झाडीपट्टी, त्या झाडीपट्टीमध्ये दिलेले होते. त्यामुळे एक जावई इथेच राहायला आलेले होते. ते शिवणकाम करायचे, पण त्यावेळी कपड्यांची शिलाईसुद्धा खूप कमी असायची आणि त्यामुळे त्यांचा घर खर्चाला सुद्धा पैसे पुरत नव्हते. ती छोटीशी मुलगी असे करता करता 9 महिन्याची झाली. 9 महिन्याची झाल्यानंतर त्या मुलीची आई म्हणाली की माझी मुलगी आता मरेल की वाचेल, कुणी लक्ष देत नाही हिच्याकडे. ती रडायची. मुलीसाठी तिचा जीव दुखायचा, कारण मुलीला 9 महिने पोटात वागून जन्म दिलेला होता. तिचे पालनपोषण करत होती, तिला दूध पाजत होती. त्या मुलीकडे पाहून दया येत होती, कारण ती छोटीशी मुलगी होती, दिसायला सुंदर होती, गोरीपानशी होती, पण ती आईसुद्धा काही करू शकत नव्हती. एके दिवशी ती आई रडायला लागली की माझी मुलगी आता मरण. तिचं पोट फुटलेलं होतं, तिला संडास होत नव्हती, फक्त थोडीशी अशी हवा जात होती, त्यातूनच तिचं जीवन जगत होती. असे करता करता मग एके दिवशी तिला मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केलं. भरती केल्याबरोबर त्या मुलीची अशी अवस्था झाली की नेल्याबरोबर तिचे पोटातील जे सगळं होतं 9 महिन्यापर्यंत तिने जे खाल्लं होतं शेंगदाणे वगैरे, त्या शेंगदाण्याला आकुरं आलेले होते. त्या शेंगदाण्यातून झाड उगवायला सुरुवात झालेली होती. अशी वेळ आलेली होती. मेयो हॉस्पिटलमध्ये नेल्याबरोबर त्या मुलीच्या पोटाचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन केल्यानंतर त्या पोटातून सगळं बाहेर काढण्यात आलं. ऑपरेशन करून झाल्यानंतर ज्या अंदर ऑपरेशन केल्यानंतर लहानसा जीव तो किती काही सहन करणार होता. त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. ती रडत होती, ती झोपतसुद्धा नव्हती. त्या मुलीला घेऊन 11 महिने, त्या छोट्याशा मुलीला घेऊन 11 महिने तिची आई तिच्यासोबत मेयो हॉस्पिटलमध्ये राहिली. इकडे खूप गरीब परिस्थिती होती. मुलीचे आईवडील काम करून तिला पाहायला जात होते. 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर तिच्यासाठी काहीतरी खायला नेत होते. पण खायला तरी काय नेणार? त्यावेळची परिस्थिती अलगच होती, गरीब परिस्थिती होती. अशी करता करता 11 महिने लोटून गेले. 11 महिन्याच्या कालावधीमध्ये तिच्या पोटाचं ऑपरेशन झालं. छोट्या मुलीच्या पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर संडासचा रस्ता करण्यात आला. डॉक्टरांनी तो केला. दुसरं पण ऑपरेशन केलं. पण या 2 ऑपरेशनमुळे त्या छोट्याशा जीवाची एक मोठे नुकसान झाले. ते म्हणजे तिच्या ज्या पायाची रक्तवाहिनी होती, नस होती, रक्ताची नस, रक्तवाहिनी ती कापल्या गेली. ती डॉक्टरांच्या अलगर्जीपणामुळे असे काही घडले होते आणि तो छोटासा जीव असल्यामुळे तेव्हा काही लक्षातसुद्धा आले नाही. असे करता करता 9 महिने निघून गेले, 11 महिने निघून गेले. जेव्हा ती 9 महिन्याची होती तेव्हा ती चालायची, पाऊल टाकायची, चालण्याचा प्रयत्न करायची. पण दवाखान्यातून आल्यानंतर ती चालायची सुद्धा नाही, कारण तिच्या पायाची रक्तवाहिनी जी होती ती कापल्या गेली होती. चेक केल्यानंतर, एक्सरे काढल्यानंतर लक्षात आले होते की रक्तवाहिनी कापल्या गेली आहे. तिला 11 महिने ठेवल्यानंतर मग सुटी करण्याच्या वेळेस हड्डीच्या दवाखान्यामध्ये भरती करायचे असे जेव्हा ठरले होते, तेव्हा एक गोष्ट अशी घडली की काय माहिती नाही त्या मुलीच्या नशिबामध्ये काय होते. अशी घडली की जेव्हा मुलीचे आईवडील तिला भेटायला गेले, त्याच्यासोबत एक मित्र होता, तो बौद्ध समाजाचा होता. त्याने तिच्यासाठी खाऊ वगैरे नेले. ती मुलगी बिमार आहे तुझी, म्हणून मी तुझ्यासोबत येतो पाहायला असे म्हणून तो मित्रसुद्धा त्याच्यासोबत गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्या मुलीने वडिलांच्या शर्ट जो होता त्या शर्टावर संडास केली. शर्ट धुण्यासाठी
तिचे वडील तिथेच थांबले दवाखान्यामध्ये आणि जो मित्र होता तो बाहेर आला, म्हणजे मी जातो, तू आता थांब. तर तो जो मित्र होता त्या मित्राचा एके ठिकाणी त्याने काही केले असेल तर माहिती नाही, कुणालाच काय होते त्याचं राजकारण ते, त्याने त्याचा मर्डर करण्यात आला आणि तो सगळा आरोप मग मुलीच्या वडिलांवर आला. मुलीच्या वडिलांना या सगळ्या गोष्टीची भनकसुद्धा नव्हती. मग काही लोकांचे असे म्हणणे होते किंवा त्या मुलीच्या आजोबाची, मुलीच्या आईच्या वडिलांची सुद्धा असे म्हणणे होते की या छोट्याशा जीवासाठी तुम्ही तुमच्या जीवाचा घात करू नका. मुलीला घेऊन आपल्या घरी चला, नंतर पाहू जे होईन ते. असं करता करता त्या मुलीला घरी आणले. घरी आणल्यानंतर ती शाळेत जायला लागली. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लोटून गेले. असे करता करता दिवस निघून गेले. तिच्या पायावर परिणाम झाला आणि मग तिचा पाय कमजोर व्हायला लागला. ती 4थ्या वर्गात गेली असताना तिला अजून एकदा मेयो हॉस्पिटलमध्ये नेले होते, दवाखान्यामध्ये भरती करायला. पण ती मुलगी खूप रडत होती, खूप रडत होती, कारण तिला आता भीती वाटत होती. लहानपणी भीती वाटत नव्हती, कारण तेव्हा तिला समज नव्हता. पण आता तिला भीती वाटत होती. भीतीच्या कारणाने ती राहिलीच नाही आणि खूप रडायची, खूप रडायची. त्यामुळे तिचे वडील तिला मग वापस घेऊन आले, दुसऱ्यांदा कधीतरी येऊ. असे करता करता वेळ निघून गेली, वेळ निघून गेली आणि ती तसाच मग पाय राहिला. पण या गोष्टीचा पश्चाताप समोर होत आहे, म्हणून डॉक्टरांच्या अलगर्जीपणामुळे अशी गोष्ट घडली आणि पुढे नशिबामध्ये काय होते हे काही सांगता येत नाही. कुणाच्या नशिबामध्ये काय आहे, जीव जन्माला चांगला येतो पण अधुऱ्यामध्ये त्या जीवाला खोट लागत असते, हे काही कुणाला सांगता येत नाही. असे करता करता ती मुलगी मोठी झाली, मोठी झाली, मोठी झाली, लग्नाच्या वयामध्ये आली, शिक्षणसुद्धा पूर्ण झालं. पण कधी कधी असं होते की एका उदाहरणावरून एक गाईचा कळप आहे. तो सगळा गाईचा कळप चरायला जंगलामध्ये जात आहे आणि त्याच्यामध्ये एक गाय अशी आहे की ती चालू शकत नाही. ती गाय बिचारी काय चारा खाणार आणि कशी चालणार? दगडमातीतून, झाडाझुडपातून तिला उपाशीपोटी वापस यावं लागेल. तिला वाटेल या गाई सगळ्या वापस येईन तोपर्यंत मी इथेच थांबते. तशी अवस्था त्या एका जीवाची होत असते. गाईच्या कळपामध्ये जशा सगळ्या गाई सामोर जातात, तशा स्त्रियांचा कळपच म्हणायला काही हरकत नाही. स्त्रियांच्या कळपामध्ये सामोर चालताना किंवा शाळेत जाताना सुद्धा, एकत्र चालताना सुद्धा खूप असा फरक पडतो. ही एक मनामध्ये असणारी वेदना असते. वरून चांगलं दिसत असते, पण मनातली वेदना कुणाला दिसत नसते. जंगल जळते तर सारे दुनियेला दिसते आणि मन जळते तर कुणीच पाहू शकत नाही. यातील पुढची स्टोरी आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.